यशोदा केवळ ज्ञान कळा, हरी प्राप्ती झाली तिला, सायासन करिता आला घरापन गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र आणि पावन अशी हरविजयाची कथा श्रीधर स्वामी सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे, यशोदा प्रम ज्ञान कळा. जिथं ज्ञान आहे का, ज्ञानानं देव कळतो महाराज, भक्तीनं आकळतो, भावबळे आकळे एरविना कळे. होय, भावानं आकळतो आणि ज्ञानानं कळतो. होय, यशोदा ही ज्ञान कळाय आणि ज्ञानामुळं देव तिच्याकडं आपण होऊन आला महाराज. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. यशोदेचे भाग्य विशेष, कवडी देवानी घेतला परीस, कोंडा देवनी कल्पवृक्ष हाताला निज भाग्ये. यशोदेचे भाग्य विशेष. भाग्य विशेष असलं की असं होतं म्हणून. भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जाता पैसे घर रिगे. भाग्य असलं होय, कोंडा देऊने घेतला परिचय. हे का नाही. अहो कोंडा कोणता दिला, आपण दळण करतो ना, दळणाच्या पुढं जे निघतं ना ते आपण फेकून देतो उकंडीवर मान, ते दिला आणि ते देऊन परीस घेतला. परीस लोखंडा लावलं की सोनं होतं मला. बघा, भाग्य उजळायचं असलं की असं होतं. आता तो कोंडा दिला ना, आता तो विकाय लागला महाराज 10 रुपये किलोनं, तो सुद्धा, पण तो देऊन परीस भेटला. आणि तशा पद्धतीनं भाग्य विशेष भाग्य असल्यामुळं यशोदेचं तसं घडून आलेलं आहे. दुवन देवनी घेतले अमृत, की आजा पालटे रावात, जंबूक देवनी यथार्थ, सिंह घरा अनिला. दोन्ही देऊनी घेतले अमृत. होय, ताक दिलं आणि ताक देऊन अमृत घेतलं महाराज. होय, किंवा कोहलं दिलं, कोलं, आणि कोल्याच्या बदल्यात सिंह घरला आणला. आणि ती अवस्था आणि तशा पद्धतीनं यशोदा मातेचं परम भाग्य खुललेलं आहे महाराज, विशेष भाग्य. आणि प्रत्येकाचं असं ज्याचं भाग्य खुललंय का हे निश्चित असं होतं. अशा प्रकारे झालेलं आहे. एका चिंतामणी गोपणीला, तो येवोनी अंगणात पडला, तैसा यशोदेसी लाभ झाला, घराला श्रीहरी. तैसा यशोदे लाभ झाला. कैसा, एका माणसानं दगड म्हणून गोपणीमध्ये तो घेवा परीस महाराज, चिंतामणी. होय, आणि गर 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 फिरवावा आणि त्यानं भाग्यवंताच्या दारामध्ये येऊन पडावा महाराज. चिंतामणी, जी जी मनामध्ये चिंता आहे का, ती चिंतिल्यानंतर मनातली जी चिंतामणी महाराज ती चिंताच नाहीशी करतो आणि तो भाग्यवंताच्या दारामध्ये येऊन पडावा. आणि तशा पद्धतीनं यशोदा मातेच्या परमभाग्यामुळं देव अनायासे येऊन दारात बसला महाराज. बसला का नाही. हो, अवतारसुद्धा पोटी नाही घेतला महाराज. त्यानं घेतला का नाही घेतला. जिच्या पोटी घेतला तिला त्रास झाला, पण हिच्या दारात येऊन बरं का कष्ट करणाऱ्याला त्रास होतो. पण काही माणसाचं भाग्य असतं, एकानं कष्ट करायचं आणि एकाच्या भाग्यानं घेतं मला. होय, आणि तशी अवस्था यशोदा मातेची झालेली आहे. यशोदा बैसली उठून, तो सेदे देखील निधान, अमल दल राजीव नयन, मोहिले मना यशोदेचे. यशोदा बैसली उठून. होय, यशोदा उठून बसल्याबरोबर आणि तो जगाचा मनमोहन
जगाचा मालक होय यशोदेनं समोर बघितला महाराज. भाग्याशिवाय बघायला भेटत नाही बरं. अहो स्वप्नात सुद्धा येत नाही हो. येतो का स्वप्नात? अजिबात येत नाही, स्वप्नात सुद्धा येत नाही महाराज. हो योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हापाशी मागे पुढे. अहो यशोदेच्या पुढं येऊन बसला ना तो भगवंत. म्हणून करता यशोदेचं भाग्य खुललेलं आहे. हसेवरी मुख करोनी आपुल्या चरणीचा अंगुष्ठा धरूनी वा गाली आपुल्या वदनी तेज सदनी न समाये तेज सदनी न समाये. जन्माल्या लेकराचे गुण आहेत महाराज. जन्माल्याबरोबर जे लेकराचे गुण असतात का आणि ते गुण भगवंत करून दाखवतात. हो उजव्या हातानं पायाचा अंगठा धरलेला महाराज आणि तो पायाचा अंगठा भगवंत मुखामध्ये घालू लागलेले आहेत. करतात का लेकरं असे? लहान लेकरं 6 महिन्यापर्यंत अगर 1 वर्षापर्यंत महाराज पालतं जोपर्यंत पडायत नाही का लेकरला तोपर्यंत ते लेकरू पायाचा अंगठा हातानं धरतं आणि मुखामध्ये घालतं. आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी कृष्ण भगवंत पायाचा अंगठा मुखामध्ये घालू लागलेले आहे. यशोदेसी पुत्र झाला म्हणून हो. दावती रोहिणी आणि गवळणी वा आनंद न समाये त्रिभुवनी धन्य राणी नंदाची धन्य राणी नंदाची गवळण सांगती गवळणीला यशोदेसी पुत्र झाला. होय ही गवळण त्या गवळणीला सांगती, ती गवळण त्या गवळणीला सांगती यशोदेला पुत्र झाला म्हणते. हो पुत्रच नव्हता यशोदेला महाराज. हो आणि राजा महाराज नंद हा राजा आणि राणीला मुलगा झाला. मग किती प्रजेला आनंद होतो. तो आनंदाला पारावार नाही महाराज. हो त्या ठिकाणी अनेक दास्या होत्या, अनेक परिचारिका होत्या. ते एकमेकाला सांगू लागलेला आहेत यशोदा मातेला पुत्र झाला म्हणून सगळ्याला आनंद झालेला आहे. द्वारी उभे मंडप केले समस्त ब्राह्मण जवळी आले. वा कुळीचा उपाध्याय त्यावेळे गर्गमुनी दाविनाला. हो जन्म सोहळा आहे महाराज. बाळाचा जन्म सोहळा, पुत्राचा जन्म सोहळा. दारी मंडप उभे केले, गावीचे ब्राह्मण जवळी आले. होय दारामध्ये मंडप उभा केलेला आहे. ब्राह्मण देवता सगळे जवळ आलेले आहेत. त्या ठिकाणी आता राजा आहे ना, राजाला मुलगा झाला, ब्राह्मण येणार महाराज जवळ. आणि जे काही कुळाचे उपाध्याय जे गर्ग ऋषीत का महाराज, कुळाचे गुरु कुलगुरू आणि ते गर्ग ऋषी सुद्धा त्या ठिकाणी मुलाचं जातक वर्णन करण्यासाठी किंवा आयुष्य भविष्य आयुष्यामध्ये काय घडणार आहे आणि ते वर्णन करण्यासाठी गर्गमुनी सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. गोकुळी अवतरला श्री हरी वाद्य वाजती अति गजारी वा. दाटी झाली नंदद्वारी देवांबरी पाहती देवांबरी पाहती. गोकुळी जन्माला श्रीहरी. होय गोकुळामध्ये श्रीहरी भगवंत जन्मले आहेत. हो नंद राजाच्या वाड्यामध्ये दाटी झाली महाराज. हो गवळण सांगे गवळणीला यशोदेशी पुत्र झाला असं म्हणीत सगळ्या गावामध्ये गवळणीनं सांगितलं. नंदराजाच्या मालामध्ये दाटी झालेली आहे आणि वाद्य वाजू मंगलवाद्य वाजू लागले महाराज. मंगलवाद्य वाजू लागले. मंगल शुभ मंगल अशा प्रकारचं बाळ जन्माल्यानंतर वाद्य असते, लग्नाचे वाद्य असतात महाराज, अनेक वाद्य असतात. होय कला केंद्राचे वाद्य वेगळं, होय बाळ जन्माल्यानंतर वाद्य वेगळं, लग्नाचं वाद्य वेगळंच असतं महाराज. आणि गायन भजनाचं वाद्य हे वेगळं असते. आता बालाचा जन्म झाला आहे म्हणून करता सनया चौघडे वाजू लागलेले आहेत आणि सगळ्याला आनंदी आनंद झालेला आहे. गोकुळी अवतरला श्री हरी
नंदे करोनी मंगल स्नान पाहू चालिला पुत्र वदन वा गर्गादी करोनी ब्राह्मण त्रिकळ ज्ञानी पातले. नंद राजानं मंगल स्नान केलेलं आहे महाराज. आणि मंगल स्नान करून आपल्या मुलाचं मुख पाहण्यासाठी निघालेले आहेत. आता राजा आहे महाराज नंद राजा. आणि त्यांच्याबरोबर गर्ग मुनी आदी करून ऋषी मुनी साधू संत राजा बरोबर निघालेले आहेत. करोनिया पुण्य वाचन मग पाहे कृष्ण वदन हो मधु बिंदू मुखी घालून मधुसूदन तोषविला. मधुसूदन तोषविला करोनिया पुण्यवाचन नंदराजानं केलेलं आहे महाराज. आणि मग मुलाजवळ गेलेत, मुलाचं मुख पाहिलं आणि मधाचा थेंब तोंडामध्ये घातलेला आहे. होय, मधाचा तोंड मधुसूदनाच्या तोंडामध्ये घातलेला आहे महाराज. मधु नावाचा दैत्य ज्या भगवंतानं मारलाय का, होय, मधुसूदन ज्या मधु नावाच्या दैत्याचं धन ज्या भगवंतानं केलं आणि त्या भगवंताच्या मुखामध्ये मधाचा थेंब नंदराजानं घातलेला आहे. आणि आपल्या मुलाचं मुख नंदराजानं बघितलेलं आहे. श्री वासुदेवाचे वदन पातानंद आनंद घन म्हणे अनंत जन्मीचे पुण्य एकदाची फळाले. हो, नंदराजानं मधाचा थेंब आपल्या मुलाच्या मुखामध्ये घातला. नंदराजाला खूप मोठा आनंद झालेला आहे. आणि नंदराजे स्वतःचं भाग्य समजतात भारत. अनंत जन्मीचं पुण्य एकदाच फळाला आलेलं आहे. असा षडगुण संपन्न मुलगा पोटी जन्माला आला महाराज. किती गुण? षडगुण संपन्न. हा षडगुण संपन्न मुलगा पोटी येणं म्हणजे अनंत जन्मीचं भाग्य फळाला आलं महाराज. एक गुणानं जर मुलगा पोटी जन्माला आला ना महाराज, एक गुण संपन्न, तर कितीतरी भाग्याचं महाराज उदय होतो. पण हा षडगुण संपन्न आहे आणि तो माझ्या पोटी जन्माला आलेला आहे. म्हणून स्वतःच्या भाग्याचं वर्णन त्या ठिकाणी स्वतः नंदराजे करतात. 2 लक्ष गोदने नाना परीची दिव्य रत्ने वा. विचित्र अलंकार भूषणे वाटिता झाला नंद तो. वाटिता झाला नंद तो. 2000 गायी महाराज. 2 लक्ष 2 लाख, 2000 नाही, 2 लाख गायी महाराज नंदराजानं दान दिलेले आहेत, वाटलेले आहेत महाराज. विचित्र प्रकारचे रत्ने. होय, विचित्र अनेक प्रकारचे रत्न आहेत महाराज. अनेक प्रकारचे रत्न वाटलेले आहेत. आणि सोनं वाटलं, चांदी वाटली, आणि धनधान्य वाटलेलं आहे. आणि आपल्या मुलाचा जन्म नंदराजे साजरा करतात. अक्षयवाने घेऊनी दावती नगरीच्या गवळणी हो, आहेर अलंकार त्या शनी गवळी पूजिती नंदाते. अक्षयवाने घेऊनी गवळणी येती त्या ठिकाणी. होय, अक्षयवान. अक्षयवान कशाला म्हणतात? ज्याच्यासाठी अक्षयवान आपण वाटतो का त्याचा क्षय होऊ नये महाराज. होय, ज्याच्यासाठी अक्षयवान द्यायचं. आता कृष्ण भगवंताचा जन्म झालाय महाराज. सुवासिनी नारी आलेल्या आहेत आणि अक्षय प्रकारचं वाण घेऊन आलेलं आहेत. ते वाण दिलं ना, त्या बाळाचा क्षयच होणार नाही. अशा प्रकारचं त्याला अक्षयवान म्हणतात. अक्षय अशा प्रकारचे वाण आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी वाटलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी 16 नंदराजाच्या वाड्यामध्ये चालू आहे. मंडित सर्व अलंकारे गवळणी नेसल्या कनका अंबरे. वा.
पायी पैंजन वाजती गजरे यशोदेच्या ग्रही जाता यशोदेच्या ग्रही जाता मंडित सर्व वस्त्रभूषणे होय. सुंदर अशा प्रकारचे वस्त्र भूषण आणि अलंकार गवळणीनं परिधान केलेले आहेत महाराज. अलंकार परिधान केलेले आहेत, भारी भारी वस्त्र परिधान केलेले आहेत, अनेक प्रकारचे भूषण अंगावर परिधान केलेले आहेत. पायामधले जे काही पैंजण आहेत का महाराज रुनुझुनू वाजतात आणि अगदी थाटामध्ये गवळणी नटलेल्या आहेत आणि नंदराजाच्या वाड्यामध्ये बाळ पाहण्यासाठी अगदी आनंदानं जात आहेत. हळदी कुंकुमाची ताटे भरूनी धावताती नितिंबिनी म्हणती धन्य त्रिभुवनी यशोदा देखिली समर्थ. हळदी कुंकाचे ताट गवळणीने भरलेले सुवासनीने भरलेले आणि धावतच नंदराजाच्या वाड्यामध्ये यशोदेपाशी आलेल्या आहेत आणि त्या म्हणू लागल्या धन्य यशोदा जननी. आज आम्ही डोळ्यांनी बघितली महाराज, काय भाग्य त्या यशोदा मातेचं. हे त्रिलोक्याचा पती यशोदा मातेच्या पोटी जन अवतार घेतलाय महाराज, म्हणून त्या यशोदा मातेला खूप मोठी धन्यता सर्व गवळणी म्हणून देऊ लागलेल्या आहेत. एक म्हणती हे बाळ सखे दिसते बहुविशाळ, एक म्हणती त्रिभुवनासी घालील पालन हा पुरुषार्थे, पालन हा पुरुषार्थे. एक गवळण म्हणू लागलेली आहे. का ग म्हणली, हा बाळ किती विशाळ दिसतोय, किती मोठा दिसतोय. एक म्हणती नाही ग मोठा तर दिसतोच, पण याचा असा पुरुषार्थ आहे की हे त्रिभुवन पालतं घालील असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी गवळणी चर्चा करू लागल्यात महाराज. घराची कळा अंगण सांगते होय. लय माझं घर चांगलं म्हणायचं नाही, घरात गेल्याबरोबर अंगणच सांगते ह्याचं घर कसं काय म्हणून. तिथं आल्याबरोबर त्या ठिकाणी त्याच्या हावभावावरच गवळणी सांगू लागल्या महाराज. लेकरू कसं पुढं निघणार आहे त्याच्या हावभावावरून कळतं महाराज. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पाळण्यातच बाळाचे पाय दिसतात. आणि तशा पद्धतीनं गवळणी त्या ठिकाणी चर्चा करू लागलेल्या आहेत. एक म्हणती होईल महावीर, एक म्हणती दिसतो उदार, एक म्हणती शस्त्र कर उन्हा तेजासी याची. एक म्हणू लागलेली हा महावीर होणार आहे आणि एक म्हणू लागले होईल हा उदार होय, खूप मोठा उदार होईल. आणि एक म्हणती सूर्य याच्या समोर फिका दिसतो एवढा प्रकाश याचा पडलेला आहे. एक म्हणती नकावरुणी काम सांडावा कुरवंडी करोनी, एक म्हणती ओवाळुनी जाऊ तुझवरुनी बाळका. एक एक म्हणू लागली किती सुंदर आहे हे बाळ, किती सुंदर आहे. अहो याचे नक्क एवढे पायाचे सुंदर आहेत. मदन सगळ्या जगाला पिडलं महाराजच्या मदन होय, सगळ्या जगाला त्रास दिला. तो मदन एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, याच्या नकाहून वळून टाकावा. एक म्हणती नाही आपणच ह्याच्याहून ववाळावं, असा एवढा सुंदर हा दिसू लागलेला आहे. ये जा जा मंदिर एक म्हणती बोलू नका गोष्टी, बाळासी लागेल ग दृष्टी. वाह, यशोदेने जगजेटी पुढे ओ संगा घेतला. एक पुढं आले आणि म्हणू लागले उग बोलू नका म्हणले. काय बी ती जरा शानी होती, हुशार होती. म्हणले कृष्णाला या बाळाला दृष्टी लागन, बाळाला दृष्टी लागतेच महाराज. लय सुंदर देखणं जर बाळ असलं ना बाळाला दृष्टी लागते. एक म्हणले याला दृष्टी लागन, काय बी बोलू नका. तुम्ही आगळं वेगळं बोलायला लागलात तेवढ्यामध्ये यशोदा मातेनं आपल्या मांडीवर
त्या बाळाला घेतलेला आहे. ज्या ज्या मंदिरी उपजला श्रीपती केशर कस्तुरीने लिंपिल्या भिंती वा. आरक्त चांदवे विराजती मुक्त झालरिया भोवत्या मुक्त झालरिया भोवत्या. ज्या घरात जन्माला कृष्ण भगवंत महाराज चंदन कस्तुरी आणि केसर यानं भिंती लिपलेल्या आहेत महाराज. चंदन केसर आणि कस्तुरी यानं त्या भिंती लिपल्यात महाराज. केसराचा काय सुगंध आहे, कस्तुरीचा काय सुगंध आहे आणि चंदनाचा काय सुगंध आहे. होय, केसर कस्तुरी आणि चंदन आणि अरक ते चांदणे लाविले भिंती. होय, लाल बुंद अशा प्रकारचे चांदणे आणि त्या ठिकाणी